Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मुलुक मैदानी तोफ अशी ओळख असलेले खासदार संजय राऊत यांनी मोठा ब्रेक घेतलाय। या संदर्भामध्ये त्यांनी आपल्या सोशल मीडियावर एक पत्रच पोस्ट केले। विशेष म्हणजे संजय राऊतांच्या याच पोस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा रिट्वीट केले। यामुळे आता संजय राऊतांच्या प्रकृतीवर चर्चा होताना दिसते। संजय राऊत यांनी जे पत्र पोस्ट केलंय त्यामध्ये नेमकं काय म्हटलंय ते आधी बघूयात। ते आपल्या पत्रात म्हणतात, जय महाराष्ट्र, आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवलाय आणि प्रेम केलंय, पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरूपाचं बिघाड झाल्याचं समोर आलंय। उपचार सुरू आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन। वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत, त्यास नाईलाज आहे। मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईल। आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्यात। संजय राऊतांचं हे पत्र समोर आलं आणि या पत्रावर नरेंद्र मोदींनी लगेचच प्रतिक्रिया दिली आहे। आपल्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी आणि आपल्या चांगल्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो, असं नरेंद्र मोदींनी म्हटलंय। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा या संदर्भात एक पोस्ट केली आहे। त्यांनी संजय राऊतांसोबतचा हातात हात घेतलेला एक फोटो पोस्ट केला आणि म्हटलंय, शिवसेना नेते संजयजी राऊत यांची प्रकृती ठीक नसल्यानं त्यांनी काही दिवस सामाजिक जीवनातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतलाय। श्री राऊत हे लढाऊ नेते आहेत, ते लवकरच जोरदार कमबॅक करतील हा विश्वास आहे। त्यांना उत्तम आणि सदृढ आरोग्य लाभो, त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा हो याच सदिच्छा। आता स्वतः संजय राऊत आणि या नेत्यांच्या पोस्ट बघून संजय राऊतांना नेमकं काय झालंय या संदर्भात चर्चा सुरू आहे। नेमकं त्यांना काय झालंय या संदर्भातली अधिकृत माहिती अद्यापही समोर आलेली नाहीये। मात्र आता संजय राऊत हे थेट नवीन वर्षातच भेटीस येतील हे त्यांच्या पत्रावरून तरी स्पष्ट होतंय। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।